ATV न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। आपण पाहत आहात आदिवासी न्यूज वार्ता मध्ये परिसरातील क्रीडा, शैक्षणिक, राजकीय व इतरही घडामोडी। आता पाहूयात सविस्तर वृत्त। आदिवासी न्यूज वार्तासाठी नंदकुमार तोटेवाड। नांदेडमध्ये मुसळधार पावसामुळे आसना नदीला आला पूर। आसना नदीच्या पुराचे पाणी पासदगावच्या पुलावरून जात असल्याने नांदेड ते वसमत महामार्ग बंद। काही गावांचा नांदेड शहराशी संपर्क सुद्धा तुटला। नांदेड जिल्ह्यात पावसाने दाणादाण उडवली आहे। जिल्ह्यातील सर्वच नदी नाल्यांना मोठा पूर आलाय। नांदेड शहरालगत असलेल्या आसना नदीला देखील मोठा पूर आलाय। या नदीच्या पुराचे पाणी पासदगावच्या पुलावरून वाहत असल्याने नांदेड ते वसमत हा महामार्ग बंद झाला आहे। त्यामुळे वसमत हिंगोलीकडे जाणारी वाहतूक या महामार्गावरून बंद करण्यात आली आहे। काही गावाचा संपर्क देखील नांदेड शहराशी तुटला आहे। नागरिकांनी पुलावरून जाण्यास धाडस करू नये असे आवाहन नांदेडचे तहसीलदार संजय वारकड यांनी केले आहे। तर पाहूया नांदेडचे तहसीलदार संजय वारकड काय म्हणाले। नांदेड तालुक्यामध्ये नव्हे तर पूर्ण जिल्ह्यामध्ये काल अतिवृष्टी झालेली आहे आणि नांदेड तालुक्यामध्ये जवळपास 5 सर्कलमध्ये अतिवृष्टी झालेली आहे। आम्ही सकाळपासून आमचे तलाठी, कृषी सहाय्यक, ग्रामसेवक, मी स्वतः आमचे जिल्हाधिकारी महोदय आणि आमचे एसडीओ साहेब, खल्लाळ साहेब आणि राहुल कर्डिल साहेब आम्ही सर्व या ठिकाणी पाहणी करत आहोत आणि पिकांचं नुकसान झालंय, नदी नाल्याकाठचं जे नुकसान झालंय त्याचे पंचनामे सुद्धा लवकरच करून आपल्याला मदत पण दिली जाणारच आहे। आणि दुसरी गोष्ट म्हणजे आसना नदीला पूर आलेला आहे। जे छोटे फरशी पूल आहेत त्या गावामध्ये आपण पाहत आहेत, आता पाठीमागे पण आपल्याला दिसत आहे की पुलावरून पाणी वाहत आहे। आपले तांबे साहेब पोलीस निरीक्षक भाग्यनगर आणि आपले सर्व पोलीस यंत्रणा, महसूल यंत्रणा, ग्रामविकास यंत्रणा सर्वच आम्ही अलर्ट आहोत। आम्ही या ठिकाणी नागरिकांना आवाहन करतो की आपण एकदाराचा पूल आहे, इथला पासदगावचा पूल आहे, इथले सांगवीचा पूल आहे, या पुलावर आपण पूर पाहण्यासाठी अधिकची गर्दी न करता आपण रिस्क पण ध्यानात घ्यावी आणि या पुलावरून आपण वाहनांनी किंवा सायकल किंवा अजून कुठलंही वाहन असेल, मोटरसायकल, 4 व्हीलर किंवा असं पायी जाण्याचाही प्रयत्न करू नये। कारण विनाकारण आपण डेअरिंग करून जर काही असा प्रयत्न केला तर अपघाताने आपल्याला याच्यामध्ये वाहून जाऊ शकतं आणि ते आपल्या जीवाला नक्कीच धोका आहे। तर मी या ठिकाणी सर्व जनतेला या ठिकाणी विनंती करतो आणि आवाहनही करतो की आपण अशी रिस्क घेऊ नये आणि प्रशासनाला सहकार्य करावे। धन्यवाद।